नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचं जे परराष्ट्रीय धोरण आहे या परराष्ट्रीय धोरणाबद्दल जाणून घेणार आहोत। तर एकंदरीतच भारताला जेव्हा 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच वेळेस आपल्याला USSR आणि US म्हणजे सोव्हिएत संघ म्हणजे रशियाचा सोव्हिएत संघ आणि अमेरिका यामध्ये शीतयुद्ध होतानाच आपल्याला दिसून येतं। तर एकंदरीतच हे शीतयुद्ध चालू असताना नेमकं भारताने अमेरिकेची बाजू घ्यायची की रशियाची बाजू घ्यायची हा अतिशय कळीचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। तर एकंदरीतच भारताबरोबर अनेक जी आशियान किंवा त्या ठिकाणी आफ्रिकेतील जी काही राष्ट्र आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही देशाच्या किंवा गटाच्या बाजूने जाणं हे एकंदरीतच कोणत्याही राष्ट्राला परवडणार नव्हतं। आणि हेच लक्षात घेऊन भारताचे जे पहिले पंतप्रधान होते या ठिकाणी आपल्याला पंडित नेहरू बघायला मिळतात आणि पंडित नेहरूंनी नॉन अलाइनमेंट मूवमेंट जी अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या सुरुवातीला घेतानाचे दिसून येते। म्हणजे यामध्ये आदर्शवाद ज्यामध्ये भारताची जी स्वायत्ता आहे आणि सार्वभौमता आहे हे टेकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही अतिशय महत्त्वाचं पाऊल दिसून येतं। आणि यामध्ये जी काही राष्ट्र आहेत ती ही जी काही आता नुकतीच डिकोलोनाइज झालेली म्हणजे वसाहतवादातून मुक्त झालेली जी काही राष्ट्र आहेत तर यांनी कोणत्याही बाजूला न झुकता आपला स्वतःचा विकास घडवून यायचा आणि सार्वभौमत्व जोपासावं याच उद्देशाने अलिप्तवादाची चळवळ आपल्याला सुरुवातीस उदयास होताना दिसून येते। तर या ठिकाणी आपल्याला या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि त्यानंतरच भारताने पंचशील जे आहे म्हणजे भारत आणि चायनामध्ये त्यावेळेस अशी म्हण होती हिंदी चीनी भाई भाई। तर भारत आणि चायनाने या ठिकाणी पंचशीलचा करार केलेला दिसून येतो। त्यामध्ये पंच म्हणजे पाच, तर पाच जी तत्व आहे त्यामध्ये म्युच्युअल कोऑपरेशन असो, म्युच्युअल जे काही म्हणजे जे काही परस्पर सहकार्य असो यामध्ये अतिशय महत्त्वाचा भर या ठिकाणी दिलेला दिसून येतो। परंतु एकंदरीतच यानंतर भारत आणि चीनमध्ये जे युद्ध होतं 1961 साली तर एकंदरीतच या पंचशीलचा फोलपणा किंवा अपयश आपल्याला दिसून येतं। तर एकंदरीतच पंडित नेहरू यांच्या लिडरशिप खाली आपल्याला या ठिकाणी नॉन अलाइनमेंट मूवमेंटपासून भारताच्या परराष्ट्र संबंधाची किंवा परराष्ट्र नीतीची धोरणाची सुरुवात झालेली दिसून येते। तर पुढं पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली याला एक अतिशय सकारात्मक वळण देखील लागल्याचं दिसून येतं। भारताची आणि पाकिस्तानची ज्यावेळेस फाळणी झाली त्या ठिकाणी पाकिस्तानचे दोन भाग होते। यामध्ये होता एक ईस्ट पाकिस्तान एक वेस्ट पाकिस्तान। पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा जो बांगलादेश आहे तो पाकिस्तान। तर एकंदरीतच मुजीबुर रहमान जे बांगलादेशचे तत्कालीन नेते होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एकंदरीतच सांस्कृतिक वैविध्य भाषिक वैविध्य म्हणजे आपल्याला पाकिस्तानमध्ये उर्दू ही भाषा दिसून येते तर त्या तत्कालीन बांगलादेशमध्ये बंगाली भाषा दिसून येते आणि एकंदरीतच भाषेचं वैविध्य आणि शासकीय यंत्रणांमधील जो पाकिस्तानमध्ये भरणा होता तो वेस्ट पाकिस्तान आहे पश्चिम पाकिस्तान आहे यातील लोकांचा आपल्याला दिसून येत होता। तर एकंदरीतच याच वंचिततेच्या भावनेमुळे या ठिकाणी मुजीबुर रहमान यांनी भारताच्या पंतप्रधानांकडे साकडं घातलं आणि यानंतर भारताच्या मदतीनं भारताने पाकिस्तानवर आक्रमण करून भारताची मदत घेऊन बांगलादेशचं स्वातंत्र्य या ठिकाणी 1971 मध्ये म्हणजे बांगलादेश लिबरेशन वॉर या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं आणि अतिशय महत्त्वाचा सकारात्मक असा विजय या ठिकाणी भारताचा पाकिस्तानवर आपल्याला या काळामध्ये दिसून येतो। यानंतरच्या काळामध्ये राजीव गांधी हे पंतप्रधान होते। 1984 साली या ठिकाणी भारत आणि US सोबत अमेरिकेसोबत संबंध चांगले करण्यावर या ठिकाणी भर देण्यात आला आणि याच वेळेस आपण जर लक्षात घेतलं तर भारताचं जे डिफेन्स सेक्टर आहे म्हणजे संरक्षण क्षेत्र आहे या संरक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक उपकरणं असो किंवा याचं बळकट करण्याचं काम आपल्याला राजीव गांधी यांच्या माध्यमातून दिसून येतं। याच नुकतंच 1985 साली म्हणजे या कालावधीनंतर 1985 साली एका वर्षानंतर आपल्याला सार्कची स्थापना म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन याची स्थापना या ठिकाणी झाल्याचे दिसून येते। तर एकंदरीतच अनेक देशामध्ये म्हणजे भारत चायनामध्ये असा वाद देखील असताना सार्कच्या मदतीनं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढीवर या ठिकाणी भर
दिल्याचा प्रयत्न करण्याचा आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, यानंतर 1991 साली या ठिकाणी भारतामध्ये काही आर्थिक सुधारणा झाल्या आणि त्या अतिशय महत्त्वाच्या सुधारणा आपल्याला झाल्याचं दिसून येतं. यामध्ये आपण बघितलं की भारतामध्ये जे काही फॉरेन रिझर्व्ह जो असतो किंवा भारतामध्ये फार कमी प्रमाणामध्ये अर्थ या ठिकाणी शिल्लक राहिलेलं होतं. असं म्हणतात की फक्त 15 दिवस पण पुरणार नाही, म्हणजे जे काय भारतामध्ये जे काही ब्युरोक्रॅट्स होते किंवा जे खर्च होता तर 15 दिवस पण पुरणार नाही इतकं फार कमी वित्त असताना भारताने आपलं मार्केट ओपन केलं. LPG पॉलिसी, ज्यामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आपण असायचा अर्थ म्हणजे उदारमतवाद, खाजगीकरण आणि या ठिकाणी आपल्याला ग्लोबलायझेशन केल्याचं दिसून येतं. तर मग एकंदरीतच भारतानं आपलं मार्केट ओपन केलं आणि एकंदरीतच यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये जे काही परकीय व्यापार आहे याचा महत्त्वाचा वाटा आपल्याला दिसून येतो. याच काळामध्ये 1991 साली या ठिकाणी लुक ईस्ट पॉलिसी ही या ठिकाणी भारताने स्वीकृत केली. याच्यामध्ये आपल्याला भारत आणि जे काही एशियन राष्ट्र आहे याचा पॅसिफिक रिजन बरोबर कोऑपरेशन करण्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर 1998 साली ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी आपल्याला अणुचाचणी घेतल्याची आपल्याला दिसून येते. तर पोखरण या ठिकाणी जी अणुचाचणी घेण्यात आली त्यानंतर अनेक देशांनी भारतावर, म्हणजे खुद अमेरिकन देखील भारतावर त्या ठिकाणी काही रेस्ट्रिक्शन लादले, कारण कोणत्याही देशाला वाटत नसतं की आपल्यापेक्षा कोणतेही इतर राष्ट्र बळकट व्हावं. तर अशा प्रकारे हे रेस्ट्रिक्शन निर्बंध आल्यावर देखील भारतानं जे डिफेन्स सेक्टर आहे, न्यूक्लिअर पॉवर आहे, याच्यामध्ये कशा प्रकारे आपण आमूलाग्र बदल आणि सकारात्मक विकास घडवत आहोत ही बाब आपल्याला अधोरेखित केल्याचं दिसून येतं. एकंदरीतच यानंतरच्या काळामध्ये जवळपास 2008-9 साली या ठिकाणी जे काही तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग होते यांच्या नेतृत्वाखाली जे काय न्यूक्लिअर डिसआर्मामेंट जे होतं, म्हणजे यामध्ये न्यूक्लिअर पॉवर म्हणून एक भारताचं एक अतिशय स्थान म्हणून मजबूत झालं. आणि 2014 नंतर आपण बघितलं तर लुक ईस्टपासून ॲक्ट ईस्ट हे भारतानं स्वीकृत केलं. तत्कालीन जे परराष्ट्र मंत्री होते सुषमा स्वराज या होत्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे ते परराष्ट्र मंत्री असताना देखील भारताचं अनेक देशासोबतचं जे काही सहकार्य आहे, परराष्ट्र धोरण आहे ते आपल्याला मजबूत होतानाच दिसून येतं. मित्रांनो, हे होत असताना आपल्याला नुकतंच आपण सुरुवातीला बघितलं की भारत स्वतंत्र असताना त्या ठिकाणी नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजे अलिप्तवादाचे धोरण या ठिकाणी स्वीकारलेलं होतं. तर आजच्या घडीला आपण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजे सामरिक स्वायत्ता, म्हणजे भारत एक अतिशय एक नवोदित आणि सुपर पॉवरच्या दिशेनं वाटचाल करण्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सुरुवातीला जे बायपोलर वर्ल्ड होता USSR मध्ये होतं, त्यानंतर US हे युनिपोलर वर्ल्ड, म्हणजे US म्हणजे अमेरिकेनं एक हाती सत्ता बऱ्याच काळ राखली. त्यानंतर पुन्हा आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये किंवा यामध्ये जे शक्तिमान राष्ट्र आहे त्यामध्ये द्विध्रुवीय जग म्हणजे बायपोलर वर्ल्ड आपण, म्हणजे आज अमेरिका आणि चायनामध्ये अतिशय महत्त्वाची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. तर या काळानंतर आपण जे काही अतिशय महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी आपला विकास झालेला आहे त्यामध्ये भारताचं डिफेन्स सेक्टर यामध्ये आधुनिक करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचप्रमाणे भारताचं जे सांस्कृतिक आहे, संस्कृतीमध्ये आपण बघतो की इंटरनॅशनल योगा डे हा भारताने प्रस्ताव मांडलेला. इंटरनॅशनल योगा डे हा आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी साजरा केला जातो. अगोदर भारताचं अलिप्तवाद स्वीकारला होता, तर आज अनेक मुद्द्यामध्ये म्हणजे ग्लोबल क्लायमेट ॲक्शन असेल, यामध्ये 2070 पासून नेट झिरो इमिशन असेल, म्हणजे कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणणं, त्याचप्रमाणे जे काही क्लायमेट चेंज होतं आहे, ग्लोबल वॉर्मिंग होते, तर यामध्ये भारताने अतिशय सकारात्मक पाऊल उचलल्याचं दिसून येतं. 2015 मध्ये मोदी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सद्वारे नवीकरणीय ऊर्जाची जे संसाधनं आहेत, म्हणजे सोलर पॉवर आहे, याच्या माध्यमातून कमीत कमी उत्सर्जन होईल आणि जास्तीत जास्त बदलत्या काळानुसार जी काही विजेची गरज आहे ती पूर्ण करता येईल, अशा प्रकारची भूमिका, म्हणजे सकारात्मक जागतिक पातळीवरील अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्याला भारताने या कामामध्ये घेतल्याचं दिसून येतं. मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारे उत्क्रांत होत आलेले परराष्ट्र धोरण आहे, परंतु त्याचप्रमाणे भारताच्या परराष्ट्र धोरण राबवत असताना काही चॅलेंज देखील आहे. जसं
आपण बघू शकतो की आजच्या घडीला भारताला जे काही सीमेवरील राष्ट्र ज्यामध्ये चायना असो, पाकिस्तान असो, तर अनेक वेळेस या ठिकाणी दहशतवादी हल्ले होत असतात किंवा शासन पुरस्कृत म्हणजे पाकिस्तान किंवा चायनाच्या पुरस्कृत अनेक या ठिकाणी ऑपरेशन्स होत असतात. तर एकंदरीतच सीमावर्ती भागामधील जी काही सुरक्षा आहे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा देखील आपल्याला आज अधोरेखित होतानाचा दिसून येतो. त्याचप्रमाणे आज आपण रशिया युक्रेन युद्ध बघू किंवा इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध बघू, तर त्याचप्रमाणे इराण आणि इस्रायलचं युद्ध बघू. तर या देशामध्ये रशियाची बाजू घेऊन म्हणजे रशिया जे आक्रमण करत आहेत त्याची बाजू घ्यावी, वास्तवात मांडावा की युद्ध थांबावं ते यासाठी आपण युक्रेनची बाजू घ्यावी. तर एकंदरीतच यामधील थोडा दुवा आणि संतुलन साधण्याची मेहनत दिसून येते. ते आपल्याला चॅलेंजेस आपल्याला दिसून येतात. हे सर्व काही असलं मित्रांनो, तर एकंदरीतच आदर्शवाद आणि एक नवोदित राष्ट्र ते आजचा जो एक मजबूत भक्कम अर्थव्यवस्था म्हणून भारत जो काही उभा राहत आहे, यामध्ये आपण जो काही संक्रमण का आहे किंवा जो आंतरराष्ट्रीय धोरणातील जो विकास आहे, ज्यामध्ये आपण नुकतंच G20चं या ठिकाणी संमेलन आपल्या देशामध्ये गेल्या वर्षी 2023ला भरवलेलं होतं. या अंतर्गत आपण अनेक देशांना या ठिकाणी आपल्या देशामध्ये इन्व्हाइट केलेलं होतं आणि एकंदरीतच भारताचं स्थान या ठिकाणी जागतिक पातळीवर वरचढ आणि महत्त्वाचं डॉमिनेटिंग होतानाच आपल्याला दिसून येतं. तर अशाच प्रकारे मित्रांनो, जे काही भारताचं परराष्ट्र धोरण आहे किंवा भारताचं परराष्ट्र जी नीती आहे ती अतिशय विकसनशील मार्गाने उत्क्रांती होताना दिसून येते आणि हीच उत्क्रांत होत असताना आपल्याला परंपरा आणि जे काय इनोव्हेशन आहे, तंत्रज्ञान आहे, याचा ताळमेळ घालायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आदर्शवाद आणि वास्तववाद याचं देखील जे काही सांगड आहे ते घालून आपल्या देशाचं जे काही परराष्ट्र धोरण आहे ते या ठिकाणी अजून मजबूत करण्याचं आणि उत्तम करण्याचं गरज आहे, ज्यामधून नॅशनल सिक्युरिटी आणि नॅशनल इंटरेस्ट हे जोपासता येईल. मित्रांनो, जे काही भारताचं परराष्ट्र धोरण आहे याबद्दल मी या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. आपल्याला यामध्ये काय ॲड करायचं असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी कमेंट करू शकता आणि आपल्याला कोणताही प्रश्न असला तर आपण कमेंटद्वारे आम्हाला सुचवू शकता. आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.